रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मामध्ये शरद पौर्णिमेला खूप असं महत्त्व आहे। दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला शरद पौर्णिमा साजरी केली जाते। याला कोजागरी पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं। या दिवशी देवी लक्ष्मीसह भगवान विष्णू, चंद्र, इंद्र यांची पूजा करण्याची परंपरा आहे। यंदा शरद पौर्णिमा ही 6 ऑक्टोबरला असणार आहे। शरद पौर्णिमेच्या दिवशीच फक्त वर्षभरामध्ये चंद्र हा 16 कलांनी भरलेला असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी पूजा कशी करावी, पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे, कोणत्या सेवा कराव्यात, कोणते मंत्र म्हणावेत अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओतून पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा। चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। कोजागिरी पौर्णिमेला केलेलं लक्ष्मीपूजन विशेष मानलं जातं। त्यामुळे कर्जमुक्तीच्या दिशेने आपली वाटचाल ही गतिमान होते। लक्ष्मी देवीच्या आशीर्वादामुळे धन, धान्य, वैभव, ऐश्वर्य प्राप्त होतं। या दिवशी श्री सूक्त, कनकधारा स्तोत्र, विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं अत्यंत शुभ मानलं जातं। यावर्षी अश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथी ही 6 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:23 सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी 7 ऑक्टोबर 2025 सकाळी 9:16 असणार आहे। शरद पौर्णिमा 6 ऑक्टोबरलाच म्हणजे सोमवारी आपल्याला साजरी करायची आहे। कारण की ही जी पूजा आहे तर ती रात्री 12 वाजता केली जाते। तर शरद पौर्णिमा ही 6 ऑक्टोबरला रात्री 12 वाजता म्हणजे सोमवारच्या दिवशी रात्री 12 नंतर तुम्हाला ही जी पूजा आहे तर ती करायची आहे। यंदा कोजागरी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त जो आहे तर तो 6 ऑक्टोबरला म्हणजे सोमवारी रात्री 11:45 पासून ते रात्री 12:34 असणार आहे। त्यामुळे कोजागिरी पूजेसाठी आपल्याला 49 मिनिटांचा शुभ मुहूर्त मिळणार आहे। तर 6 ऑक्टोबरला चंद्रोदय जो आहे तर तो सायंकाळी 5:27 होणार आहे। यानंतर तुम्ही चंद्रप्रकाशामध्ये जी खीर आहे तर ती ठेवू शकता। त्यानंतर 12 वाजता पूजा केल्यानंतर आपल्याला देवाला तो नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही सर्वजण घरातली ही जी खीर आहे ही जे काही मसाले दूध आहे तर ते तुम्ही खाऊ शकता प्रसाद म्हणून। प्राचीन मान्यतेनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी खीर आणि मसाला दूध बनवलं जातं। शरद पौर्णिमेच्या दिवशी दूध, तांदूळ, साखर, मखाना इत्यादी पदार्थाची खीर आणि मसाले दूध चंद्रप्रकाशामध्ये ठेवलं जातं। रात्रभर चंद्राच्या प्रकाशात खीर आणि दूध ठेवल्याने औषधी गुणधर्म त्याला प्राप्त होतात। ही खीर खाल्ल्याने रोग प्रतिकारक क्षमता वाढते, लोक निरोगी राहतात। मानसिक आजारामध्ये चंद्र हा मनाचा कारक असल्यामुळे अनेक रोगांपासून मुक्ती मिळते अशी देखील मान्यता आहे। चंद्राच्या 16 कला म्हणजे 16 गुण मानले जातात। प्रत्येक गुण हा एका कलेशी निगडीत असतो अशी हिंदू धर्मामध्ये श्रद्धा आहे। तर सर्व 16 कला एका आदर्श व्यक्तिमत्वात उपस्थित असतात। भगवान श्रीकृष्ण 16 कला असलेले एक आदर्श व्यक्तिमत्व मानले जाते। श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचा पूर्ण अवतार मानले जातात। तर भगवान श्रीरामामध्ये केवळ 12 कलांचे मिश्रण होते असं मानलं जातं। या कारणास्तव कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवाची पूजा करण्याला विशेष असं महत्त्व आहे। कला म्हणजे प्रकाशाच्या त्या अवस्था ज्या चंद्र पृथ्वीवरून वेगवेगळ्या आकारामध्ये दिसतो। अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रकाशात भाग हळूहळू वाढत जातो आणि पौर्णिमेनंतर कमी होत जातो। याला चंद्राच्या कला असं देखील म्हटलं जातं। या दिवशी संध्याकाळी सांगितलेल्या मुहूर्तावरती आपल्याला पूजा करायची आहे। सर्वात आधी ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची। तिथे रांगोळीने स्वस्तिक काढून घ्यायचं। स्वस्तिकवरती हळदी, कुंकू, अक्षदा, एक फूल व्हायचं आहे, नमस्कार करायचा आहे। त्यावरती पाठ किंवा चौरंग मांडायचा आहे। पौर्णिमेच्या दिवशी आपण पूजा करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला पांढरं वस्त्र अर्पण करायचं आहे। चौरंगावरती तुम्ही पांढरं वस्त्र ठेवा किंवा तुम्ही लाल रंगाचं वस्त्र देखील ठेवू शकता। यानंतर सर्वात आधी आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे। एका विड्याच्या पानावरती थोड्याशा अक्षदा वाहून त्यावरती हळदी कुंकू वाहून दिवा ठेवलेला आहे। निरंजन प्रज्वलित करून घ्यायचं। दिव्याला देखील हळदी, कुंकू, अक्षदा व्हायच्या आहेत, एक फूल व्हायचं आहे, नमस्कार करायचा आहे। शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते। दिव्याला नमस्कार करायचा आहे। आपण केलेली जी सेवा आहे, जी पूजा आहे तर ती देवापर्यंत पोहोचवण्याचं काम हे दिव्याचं असतं। तर त्यासाठी दिव्याकडे आपण प्रार्थना करायची आहे की माझी जी पूजा आहे तर ती देवापर्यंत नक्की पोहोचो। दिव्याच्या पूजनेनेच आपल्याला पूजेची सुरुवात करायची आहे। त्यानंतर श्री गणेशा करून घ्यायचा। आपल्याला भगवान गणेशांची पूजा प्रथम करायची आहे। त्यामुळे आपली ही कुठलीही पूजा किंवा कुठलंही कार्य
हे निर्विघ्नपणे पार पडत असतं। त्यासाठी एका तामणामध्ये फुलांचं आसन देऊन त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची। प्रथम पाण्याने, त्यानंतर पंचामृताने, पुन्हा पाण्याने आपल्याला मूर्तीवरती स्नान घालून घ्यायचं आहे। गणपती बाप्पांची पूजा करत असताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवे सर्वकार्येषु सर्वदा किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा। त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती देखील स्नान घालून घ्यायचंय। तामणामध्ये फुलांचं आसन द्यायचं, त्यावरती माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची। माता लक्ष्मीला देखील पहिल्यांदा पाण्याने, पुन्हा पंचामृताने, पुन्हा पाण्याने स्नान घालून घ्यायचं। माता लक्ष्मीची पूजा करत असताना, अभिषेक करत असताना तुम्ही माता लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा जप करू शकता। माता लक्ष्मीचा गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात किंवा तुम्ही ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करू शकता किंवा महालक्ष्मीचा अत्यंत प्रिय आणि प्रभावी असा कमलात्मक मंत्र ओम श्रीम ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकता। यानंतर आपण 2 सुपाऱ्या घेतलेल्या आहेत। एक भगवान विष्णू स्वरूप सुपारी आणि दुसरी म्हणजे भगवान कुबेर स्वरूप सुपारी घेतलेली आहे। तुम्ही कुबेर स्वरूप सुपारी ऐवजी तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती घेऊ शकता किंवा कुबेर यंत्र असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता। पहिल्यांदा पाण्याने, पुन्हा पंचामृताने, पुन्हा पाण्याने असा आपल्याला अभिषेक करायचे। भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती किंवा सुपारीवरती स्नान घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नमः या मंत्राचा जप करावा किंवा भगवान नारायणाचा गायत्री मंत्राचा तुम्ही जप करू शकता। भगवान श्री कुबेरांची पूजा करत असताना ओम श्री कुबेराय नमः या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता। यानंतर आपल्याला ज्या सुपाऱ्या आहेत तर त्या स्वच्छ करून घ्यायच्या आहेत। तर इथे आपण सर्व देवी देवतांना अभिषेक घालून घेतलेला आहे। आता आपण पूजेला सुरुवात करायची। सर्वात आधी आपल्याला भगवान इंद्र यांची पूजा करायची आहे। तर भगवान इंद्र म्हणून आपण कलश स्थापना करणार आहोत। तर त्यासाठी या कलशाला आपल्याला फुले, गजरा किंवा कलशावरती नारळ देखील ठेवायचं नाही। पाणी भरून त्या पाण्याची पूजा आपण भगवान इंद्र म्हणून करायची आहे। एक तांब्याचा कलश घ्या, कलश आहे तर तो स्वच्छ करून घ्या। त्यावरती ओल्या कुंकवाने स्वस्तिक हे चिन्ह आपल्याला काढायचं आहे। शिवाय आपल्याला स्वस्तिकमध्ये 4 बिंदू आणि बाजूला 2-2 रेषा देखील मारायच्या आहेत। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीसह भगवान इंद्रदेव देखील पृथ्वीवरती येतात आणि ही रात्र अत्यंत महत्त्वाची मानली जाते। या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर येते तर इंद्रदेवही त्यांच्यासोबत ऐरावत हत्तीवरून प्रवास करतात। पुराणानुसार देवी लक्ष्मी इंद्रदेवांना विचारते की कोजागिरी म्हणजे कोण कोण जागृत आहे। त्यामुळे या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच घरामध्ये रात्रभर तुपाचा दिवा देखील लावला जातो। आपण लक्ष्मी पूजनाला कसं दीपदान करतो, दिवे लावतो, त्याप्रमाणेच या दिवशी दिवे देखील लावले जाते। या दिवशी इंद्र आणि भगवान लक्ष्मी विचारतात कोण जागे आहे, त्यासाठी जागं राहून आपल्याला ही पूजा करायची आहे आणि होईल तेवढ्या सेवा करायची आहे। इंद्रदेवांची पूजा करत असताना ओम इंद्रदेवताय नमः या मंत्राचा जप करावा। थोड्याशा अक्षदांचं आसन ठेवून त्यावरती आपण पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे। कलशामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा, एक फूल घालायचं आहे। 5 विड्याची किंवा 5 आपल्याला आंब्याची पाने त्यामध्ये घालायची आहेत। या कलशावरती आपल्याला नारळ ठेवायचा नाही किंवा या कलशाला गजरा देखील आपल्याला घालायचा नाही। फक्त आपल्याला पाण्याची पूजा करायची आहे, कारण की पाणी म्हणजे भगवान इंद्रदेव असतात। यानंतर कलशाला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल व्हायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला भगवान इंद्रांची पूजा करायची आहे। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये वादविवाद टाळावे, नकारात्मक विचार मनामध्ये आणू नयेत। या दिवशी आपल्या रागावरती नियंत्रण ठेवावे, खोटे बोलू नये। या दिवशी कोणत्याही प्रकारचे तामसिक अन्न खाऊ नये। या दिवशी काळा रंग देखील वापरू नये। या दिवशी आपल्याला चुकूनही पैशाचे व्यवहार करायचे नाहीत। या दिवशी कोणत्याही व्यक्तीला कर्ज दिल्यास लक्ष्मीचा कोप होतो। शरद पौर्णिमेच्या दिवशी सवाशण महिला घरी आल्यास तिला रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नये। शक्य असल्यास तिची ओटी भरावी किंवा हळदी कुंकू देऊन आपण थोडीशी साखर का होईना हातावरती द्यायची आहे। संपूर्ण वर्षामध्ये फक्त या दिवशी चंद्र 16 कलांनी फुललेला असतो आणि त्यावेळेस त्याच्यातून निघणारी किरणे हे अमृता समान असतात। ही किरणे दुधात मिसळल्यामुळे दुधाची पौष्टिकता अधिक वाढते। म्हणून कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशामध्ये दूध आणि खीर आटवलं जातं, ठेवलं जातं। असं मानलं जातं की दूध आणि खीर सेवन केल्याने कुंडलीतील चंद्रदोष देखील दूर होतो। म्हणून चंद्रकिरण मिश्रित दुधाचे सेवन या रात्री अवश्य करायचं आहे। सूर्यकिरणाप्रमाणे चंद्राचे किरण देखील शरीरास खूप उपयुक्त असतात
प्रसाद म्हणून कोजागिरीला नैवेद्य म्हणून ठेवलेलं दूध प्राशन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सुदृढ आरोग्य देखील प्राप्त होतं। या दिवशी चंद्र जो आहे तर तो पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि त्या रात्री चंद्राच्या किरणामुळे औषधी गुणांचं प्रमाण सर्वाधिक वाढतं। यासाठी शुभ्र किरणे शोषून घेण्याची क्षमता शुभ्र दुधामध्ये असल्यामुळे चंद्राला दुधाचा नैवेद्य दाखवला जातो। कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आकाशातून अमृताचा वर्षाव होतो। चंद्रदेव त्यांच्या अमृत किरणांनी पृथ्वीवरती त्यांच्या शीतलता आणि पोषण शक्तीचा अमृत वर्षाव करतात आणि हा वर्षाव आनंद लोटण्यासाठी मोकळ्या आकाशाखाली दूध जे आहे तर ते आटवले जाते। तर पहिल्या विड्याच्या पानावरती आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे। पहिल्यांदा अक्षदांचं आसन द्यायचं, हळदी कुंकू व्हायचं, त्यावरती पहिल्या पानावरती आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे। दुसऱ्या विड्याच्या पानावरती भगवान विष्णूंची स्थापना करायची आहे। तिसऱ्या विड्याच्या पानावरती माता लक्ष्मीची स्थापना करायची आहे आणि त्यानंतर चौथ्या विड्याच्या पानावरती आपल्याला भगवान कुबेरांची स्थापना करायची आहे। सर्व देवी देवतांना हळदी कुंकू अक्षदा व्हायचे आहेत, फूल अर्पण करायचं आहे। त्यानंतर आपल्याला भगवान चंद्र यांची पूजा करायची आहे। तर चंद्राची पूजा करण्यासाठी तांदळाची रास घातलेली आहे। तुम्ही हवं तर तांदळाची रास घालू शकता किंवा एखादं चांदीचं नाणं देखील या पूजेमध्ये भगवान चंद्रदेव म्हणून तुम्ही त्यांची पूजा करू शकता। भगवान चंद्रदेवांची पूजा करत असताना ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। हळदी कुंकू आणि अक्षदा आणि फूल वाहून घेतलेलं आहे। यानंतर आपण चंद्रप्रकाशामध्ये जी खीर आटवली होती तर त्या खीरीचा नैवेद्य आपल्याला या दिवशी देवी देवतांना दाखवायचा आहे। प्रथम खीर जी आहे तर ती चंद्रप्रकाशामध्ये आटवली जाते, दूध आटवलं जातं, त्याचा नैवेद्य आपल्याला सर्व देवी देवतांना दाखवायचा, चंद्राला देखील दाखवायचा आणि त्यानंतर आपल्याला ही नैवेद्य जो आहे तो प्रसाद म्हणून खायचा आहे। धूप ओवाळून घ्यायचं, दीप ओवाळून घ्यायचं, देवीची आरती करून घ्यायची। या दिवशी माता लक्ष्मीची आरती केल्याने, माता लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धन ऐश्वर हे प्राप्त होतं, लाभतं। त्यासाठी आपल्याला लक्ष्मीची पूजा या दिवशी रात्री नक्की करायची आहे, कारण की या रात्री माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती येत असल्याने कोण कोण जागा आहे तर ते बघत असते। तर त्यासाठी अवश्य जागं राहून तुम्हाला माता लक्ष्मीची पूजा, आरती, त्यानंतर मंत्र साधना या दिवशी अवश्य करायची आहे। सोमवारी संध्याकाळी आपल्याला रात्री 12 वाजता ही जी पूजा मांडण्याची सांगितलेली आहे तर ती साधी सोपी पूजा तुम्हाला रात्री 12 वाजता शुभ मुहूर्तावरती सांगितलेल्या करायची आहे। यासोबतच चंद्रोदय झाल्यानंतर तुम्हाला चंद्राला अर्घ्य देखील द्यायचं आहे। चंद्राला अर्घ्य कसं द्यायचं, एखादा तांब्याचा कलश आपल्याला भरून घ्यायचा आहे किंवा चांदीचा घेऊ शकता। त्यामध्ये पाणी भरायचं आहे, त्यामध्ये आपल्याला थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे, थोड्याशा पांढऱ्या अक्षता टाकायचे, हळदी कुंकू आणि पांढरं फूल टाकायचं आहे। त्यानंतर हे जे अर्घ्य आहे, जे आपण जेव्हा सूर्याला अर्घ्य देतो, सूर्याला जल अर्पण करतो, त्याच प्रकारे आपल्याला चंद्रदेवाला देखील अर्घ्य अर्पण द्यायचे आणि चंद्राची आरती देखील करायची। चंद्रदेवतेची पूजा करत असताना ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त आपल्याला जप करायचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कोजागिरी पौर्णिमेची पूजा कशी करायची, त्यासोबतच कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व आणि सर्व मंत्र देखील सांगितलेले आहेत, सेवा देखील सांगितलेल्या आहेत। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।